Today we'll be discuss about the encephalitis. Encephalitis, it is a neurological disorders present in the children. Okay, so it is same as per like meningitis. Okay, means like थोडासा डिफरन्स या ठिकाणी आपल्याला बघायला भेटू शकतो. त्या ठिकाणी इन्फ्लॅमेशन्स होते स्पायनल कॉर्ड असेल आणि ब्रेन मध्ये असेल. ओके, ड्युरामेटर असेल त्या ठिकाणी. सो आपल्याला या ठिकाणी काय होणार आहे की स्वेलिंग होणार आहे थ्रू द ब्रेन मध्ये. ओके, ब्रेन मध्ये स्वेलिंग होणार आहे. सो आपण त्यालाच काय बोलतो एन्सेफलायटिस. ओके, सो आपण या ठिकाणी फर्स्ट वन बघू डेफिनेशन्स ऑफ एन्सेफलायटिस. Encephalitis, it is a irritations and swelling of inflammations of the brain parenchyma, most often due to infection. Okay, so encephalitis, it is a irritations त्या ठिकाणी प्रेझेंट असणारे चिल्ड्रन्स मध्ये, स्वेलिंग त्या ठिकाणी प्रेझेंट असणारे म्हणजे की इन्फ्लामेशन्स ऑफ द ब्रेन. ओके, आता ह्या कोणत्या रिजन मध्ये असणार आहेत? आपण मेनिंजायटिस मध्ये बघितलं तर ड्युरामीटर असेल. ओके, स्पायनल कॉर्ड असेल. ओके, पॅरेंकायमा सेल असेल. ओके, पॅरेंकायमा लेयर असेल. सो या ठिकाणी आपल्याला काय बघायचं आहे? पॅरेंकायमा मध्ये हा प्रेझेंट असणार आहे मोस्ट आपण ड्यू टू द इन्फेक्शन मुळे. ओके, सो आपण त्या ठिकाणी ड्युरामीटर मध्ये सुद्धा बघितलं होता, स्पायनल कॉर्ड मध्ये सुद्धा बघितलं होतं मेनिंजायटिसचा. सो या ठिकाणी ते अफेक्ट होणार नाही. सो या ठिकाणी मोस्ट ऑफ अफेक्ट होणार आहे फक्त ब्रेनचा पार्ट. ओके, एन्सेफलायटिस म्हणजेच की विच इज मेनिंजायटिस इज नोन ॲज द मेनिंगोसेफलायटिस. ओके, त्यालाच आपण काय बोलणार आहे? मेनिंजायटिसलाच बोलणार आपण मेनिंगोसेफलायटिस. ओके, सो आपण त्याला इन्सेफलायटिस असं बोलतो. इन्सेफलायटिसचा पॉझिटिव्ह एजंट कोणता आहे? स्पेसिफिकली टू रुरल एरिया आर ॲर्बोव्हायरस और द एरेथ्रोपोड बोर्न व्हायरस विल बी अफेक्ट करणार आहे. कोणते कोणते व्हायरस? ॲर्बोव्हायरस और एरेथ्रोपोड व्हायरस आहे. ओके, व्हायरस कॅरी बाय द एरेथ्रोपोड्स such as mosquitoes and tick, while in the urban area they are the most frequently caused by the enterovirus. त्यानंतर कॉक्झकी व्हायरस, ओके, पोलिओ व्हायरस अँड द एन्कोव्हायरस. ओके, रुरल एरियामध्ये कोणता अफेक्ट करणार आहे आपल्याला पॉझिटिव्ह एजंट? जसं की ॲरेथ्रोपोड बोर्न व्हायरस, हा कोण कॅरी करणार आहे? मॉस्किटो अँड टिक्स. ओके, त्यानंतर इन अर्बन एरियामध्ये आपण जर का बघितलं, अर्बन एरियामध्ये कोणता एंटरव्हायरस अफेक्ट करणार आहे? एंटरव्हायरसमध्ये कोणत्या कोणत्या आहेत? कॉक्झिको व्हायरस. ओके, त्यानंतर पोलिओ व्हायरस अँड द इकोव्हायरस. ओके, सो एंटरव्हायरस इन्क्युबेशन पिरियड इज मोस्टली ऑफन 3 to 5 days. ओके, एंटरव्हायरसचा हा इन्क्युबेशन पिरियड किती आहे? 3 to 5 days. त्यानंतर आहे साइन अँड सिम्पटम्स ऑफ एन्सेफलायटिस. सिव्हिअर हेडॅक त्या ठिकाणी प्रेझेंट असणार आहेत बेबीमध्ये. ओके, सिव्हिअर हेडॅक्स म्हणजे की जसं की ज्यावेळेला त्याला आपण एखादा क्वेश्चन विचारतो त्या ठिकाणी तो ट्राय करणार. ओके, जे फेशियल एक्सप्रेशन त्या ठिकाणी प्रॉपरली नसतात. ओके, फिवर पण हाय ग्रेड फिवर असणार 39 to 40 डिग्री सेल्सिअस पर्यंत. अल्टर कन्फ्युजन असणार त्या ठिकाणी प्रेझेंट त्याला. ओके, सेम फंक्शनिंग, ओके, सेम साइन अँड सिम्पटम्स आपल्याला बघायला भेटणार आहे एन्सेफलायटिस मध्ये सुद्धा आणि आपलं मेनिंजायटिस मध्ये सुद्धा. ओके, त्यानंतर कन्फ्युजन. ओके, अल्टर कन्फ्युजन त्या ठिकाणी प्रेझेंट असणार त्याच्यामध्ये. त्यानंतर कॉन्शियसनेस त्या ठिकाणी ते प्रॉपरली नसणार, डिसओरिएंटेड असणार आहे. ज्यावेळेला तुम्ही त्याला विचारणार की तू या ठिकाणी कुठे आलास, त्या ठिकाणी तो कन्फ्युजन त्या ठिकाणी फाइंड आउट करणार आपण. ओके, अनकॉन्शियस म्हणजे की त्याला प्रॉपरली कॉन्शियस नसणार आहे की तुझी ट्रीटमेंट काय चालू, त्याला झालेलं काय. ओके, किंवा तो कुठे आलेला आहे, हॉस्पिटलायझेशन झालेलं आहे का. ओके, सो त्याला आपण अनकॉन्शियसनेस असं बोलतो किंवा अल्टर इन कॉन्शियसनेस असं आपण त्याला असं बोलतो. पर्सनॅलिटी चेंज म्हणजे की जसं की त्याची प्रॉपरली पर्सनॅलिटी चेंज होणार, म्हणजेच की त्याची बॉडी स्ट्रक्चर त्या ठिकाणी चेंज होणार. ओके, आणि त्याची टायर्डनेस असेल, फटिक असेल, ओके, रेस्टलेसनेस असेल, त्या ठिकाणी आपल्याला तिचे पर्सेंटेज दिसणार. सिजर्स त्याच्यामध्ये प्रेझेंट असणार आहेत, म्हणून आपण फिनोटोइन ही टॅबलेट त्या ठिकाणी ॲडमिनिस्टर करणार आहे ॲज पर द कंडिशननुसार. ओके, लॉस ऑफ सेन्सेशन और पॅरालायसिस इन अ सर्टन एरिया ऑफ द बॉडी. ओके, बॉडी पार्टमध्ये काही ठिकाणी त्याला पॅरालायसिस सुद्धा बघायला भेटू शकतो आपल्याला. मेन साइन अँड सिम्पटम्स ह्या, किंवा लॉस ऑफ सेन्सेशनेस इन प्रेझेंट अवर एनी पार्ट ऑफ द बॉडी एरिया. ओके, मसल विकनेस असणार त्या ठिकाणी. ओके, हॅल्युसिनेशन त्या ठिकाणी त्याला प्रेझेंट असणार आहेत. हिअरिंग ऑफ व्हॉइस असेल, ओके, पर्सन असेल, त्या ठिकाणी त्याला हॅल्युसिनेशन प्रेझेंट असणार आहेत. डबल विजन म्हणजे कसं की आपण ज्यावेळेला एखाद्या मूवीजमध्ये बघतो की डबल विजन दिसतं, की आपल्याला ब्लरी विजन म्हणजे एक पर्सन आपल्याला सेम साईड आपल्याला त्या ठिकाणी दिसतो, म्हणजेच की डबल विजन त्या ठिकाणी आपल्याला दिसतं. परसेप्शन्स ऑफ फॉल स्मेल. ओके, त्याला परसेप्शन असं होणार की फॉल स्मेल कुठून तरी येतोय त्याला. ओके, सो हे साइन अँड सिम्पटम्स आहे एन्सेफलायटिस. ओके, प्रॉब्लेम विथ स्पीच और हिअरिंग. ओके, सो त्याला मेन प्रॉब्लेम कशामध्ये होणार आहे? स्पीचमध्ये, ओके, टॉकिंग करताना आणि हिअरिंगमध्ये, की हिअर करताना प्रॉपरली तो हिअर करू शकत नाही. ओके, लॉस ऑफ कॉन्शियसनेस. ओके, त्या ठिकाणी तो कॉन्शियस त्याचं लॉस होणार आहे. ओके, त्याला माहिती नसणार आहे की टाइम प्लेस पर्सन काय आहेत. ओके, कोणत्या पर्सन सोबत आपण भेटतोय. ओके, ह्या चिल्ड्रन्समध्ये आपल्याला जास्त
कॉमन आपल्याला या ठिकाणी बघायला भेटतो. ओके, इन्सेफेलायटिस. ड्रग ऑफ चॉईस कोणते कोणते आहेत? अँटीव्हायरल मेडिकेशन्स आहेत. ओके, अँटीव्हायरल मेडिकेशन्स कोणते, जसं की ॲसिक्लोव्हायर, ओके, झोविरॅक्स, ओके, अँड द फॉस्कॅरनेट, ओके, फॉस्कॅविर, ओके, टू ट्रीट द herbs encephalitis or the other severe viral infection. However, no specific antiviral drugs are available for fight encephalitis. Okay, specific drug त्या ठिकाणी अँटीव्हायरल ड्रग्स आपल्याला त्या ठिकाणी भेटत नाही. सो आपण कोणते ड्रग्स त्या ठिकाणी अँटीव्हायरल मेडिकेशन प्रोव्हाइड करतो encephalitis मध्ये? ॲक्नोव्हिर, ओके, झोविरॅक्स अँड द फॉस्कॅविर. ओके, आता आपण 2 टॅबलेट त्या ठिकाणी त्यांना प्रोव्हाइड करतो. अँटीबायोटिक्स कोणत्या कोणत्या प्रोव्हाइड करणार? ॲज पर सर्टन इन्फेक्शन असेल, बॅक्टेरियल इन्फेक्शन असेल, सो आपण त्या ठिकाणी अँटीबायोटिक त्या ठिकाणी त्याला प्रोव्हाइड करतो. अँटीसिजर्स मेडिकेशन जसं सच एज फिनोटाईन, त्या ठिकाणी आपण बोललो होतो की तुम्हाला साइन अँड सिम्पटम्समध्ये पण मी एक्सप्लेन केलं की सिजर्स जर का प्रेझेंट असेल तर आपण फिनोटाईन हे टॅबलेट देतो फॉर द प्रिव्हेन्शन करण्यासाठी ऑफ सिजर्स. स्टेरॉइड्स कोणते कोणते देणार आपण? सच एज डेक्झामेथाझोन टू रेड्यूस द ब्रेन स्वेलिंग. ओके, डेक्झामेथाझोनने काय होणार की स्वेलिंग जी आहे ब्रेनची ती रेड्यूस होणार. सेड्यूस आपण त्या ठिकाणी देतो फॉर द ट्रीट इरिटेशन्स अँड रेस्टलेसनेससाठी. ओके, ॲसिटोमिनोफेन आपण देतो फॉर द फीवर अँड हेडेकसाठी. ओके, ॲसिटोमिनोफेन ही आपण देतो फीवरसाठी आणि हेडेकसाठी. ओके, त्यानंतर आपण पिरियड ऑफ कम्युनिकेबिलिटीसाठी या ठिकाणी बघणार आहे. पिरियड ऑफ कम्युनिकेबिलिटी व्हेरीज बाय द इटोलॉजिकल एजंट अँड सम ऑफ देम आर नॉट ट्रान्समिटेड फ्रॉम पर्सन टू पर्सन. ओके, सो या ठिकाणी इटोलॉजिकल फॅक्टर असं बोलतो की हा ट्रान्समिटेड होत नाही पर्सन टू पर्सन. एक्झाम्पल हिस्टोप्लेसोमोसिस, ओके, टॉक्झोप्लेस्मोसिस. एंटरव्हायरस मे बी शेड इन फेसेस for several days to many weeks after symptoms as resolved. Okay, too many weeks नंतर काय होणार आहे? symptoms automatically resolve होणार. Enterovirus may be also be shed in a respiratory secretions usually for no longer than 1 week of the following. Okay, सो या ठिकाणी आपल्याला एंटरव्हायरस बघायला भेटणार आहे की एंटरव्हायरस हा याचा स्पेसिफिक टाइम पिरियड आहे की ऑटोमॅटिकली हा रिझॉल्व्ह होणार आहे. ओके, त्यानंतर इन्सेफेलायटिसमध्ये आपण मेथड्स ऑफ कंट्रोल आपण त्या ठिकाणी बघणार आहे. कोणत्या टाइप ऑफ कंट्रोल आपण केलं पाहिजे इन इन्सेफेलायटिस? ड्रेस to protect yourself, wearing long sleeve shirt and the long pant if you are outside when mosquitoes are most active and when you are a wooded area with tall grasses and shrub where the ticks are more common. Okay, so sometimes का होणार ticks आणि मॉस्किटो त्या ठिकाणी प्रेझेंट असणार आहेत. ओके, सो तुम्ही प्रॉपरली ड्रेस वेअरअप करा, प्रोटेक्ट करा स्वतःसाठी. ओके, का? कारण की तुम्ही स्लीवलेस जर का क्लॉथिंग वेअर केली, ओके, ड्रेसअप केला, सो तुम्हाला चान्सेस आहे जास्त इन्सेफेलायटिस होण्याचे. कारण की इन्सेफेलायटिस हा कोण कॅरी करतो? मॉस्किटो आणि टिक्स. ओके, सो तुम्ही कुठं ग्रासेस एरियामध्ये जात असाल, ओके, कुठे प्ले करण्यासाठी जात असाल स्मॉल चिल्ड्रनसाठी, ओके, सो त्यांना स्लीवलेस टी शर्ट वेअर करायला देऊ नका. त्यांना फुल ऑफ ड्रेस किंवा प्रोटेक्ट त्यांना करण्यासाठी तुम्ही लॉंग स्लीव्स शर्ट त्यांना प्रोव्हाइड करू शकतात. ओके, त्यांना तुम्ही वेअर करायला लावू शकतात. ओके, अप्लाय मॉस्किटो रिपेल्स टू रिपील मॉस्किटोस. ओके, आपल्या मॉस्किटो रिपेल करणे, आपला टू रिपील द मॉस्किटो म्हणजे आपल्याला त्यांना किल करायचं. कीप मॉस्किटो आउट ऑफ युअर होम, रिपेअर होल्स इन स्क्रूज ऑन डोर्स अँड विंडो. ओके, सम टाईममध्ये काय होणार की मॉस्किटो तुमच्या होममध्ये एंटर कसे करणार आहे? ॲज पर तुमच्या डोर असेल, विंडो असेल आणि स्क्रीन असेल. ओके, नर्सिंग मॅनेजमेंट काय करणार आपण? मॉनिटर पीपल्स अँड व्हायटल सायन्स फ्रिक्वेंटली फॉर द इन्क्रीज इंट्राक्रॅनियल प्रेशर. ओके, सो आपण मॉनिटर करणार आहेत व्हायटल सायन्स. पीपल्स मीन्स लाईक आय पीपल्स आपण त्या ठिकाणी चेक करणार आहे. ओके, इंट्राक्रॅनियल प्रेशर आपण त्या ठिकाणी चेक करणार आहे. ओके, टॅकिकार्डिया असेल प्रेझेंट, सो आपण त्या ठिकाणी मॉनिटर करणार आहेत. ओके, इरेग्युलर ब्रीदिंग असेल, ओके, हायपरथर्मिया असेल प्रेझेंट, त्या ठिकाणी सुद्धा आपण ते मॉनिटर करणार आहे. मॉनिटर न्यूरोलॉजिकल स्टेटस क्लोजली. ओके, न्यूरोलॉजिकल स्टेटस आपल्याला त्या ठिकाणी करायचं आहे की बेबी प्रॉपरली फंक्शनिंग करतोय का? ओके, न्यूरोलॉजिकल सिम्पटम्स म्हणजे सिस्टीममध्ये कोणते कोण येणार? लाईक हिअरिंग असणार, ओके, स्टेबिलिटी ऑफ बॉडी असणार, बॉडी पोश्चर असणार, ओके, कंट्रोलेबिलिटी असणार, ओके, मसल स्ट्रेचेबिलिटी असणार. ओके, सो या ठिकाणची आपल्याला मोटर ॲक्टिव्हिटी असेल, ओके, फेन्सिंग ॲक्टिव्हिटी असेल, या ठिकाणी आपल्याला ऑल ॲक्टिव्हिटी या मॉनिटर करायच्या आहेत. वॉच फॉर द सबटल चेंजेस सच एज बिहेवियर, पर्सनॅलिटी चेंजेस, weakness or the cranial nerve involvement. Okay, maintain adequate fluid intake to prevent dehydration. Okay, dehydration साठी आपल्याला त्यांना प्रिव्हेंट करायचं आहे, फ्लुइड इंटेक त्या ठिकाणी त्यांना प्रोव्हाइड करायचं आहे. बट अवॉइड फ्लुइड ओव्हरलोड. ओके, अवॉइड करायचं की ओव्हरलोड झाला पाहिजे नाही, कारण की चान्सेस ऑफ एडिमाचे. ओके, विच मे बी इन्क्रीज इन सेरेब्रल एडिमा. ओके, समटाइम्स जर का इन्क्रीज चान्सेस असतात त्यांच्यामध्ये सेरेब्रल एडिमा होण्याचे. ओके, फॉर द ओव्हरलोड ऑफ फ्लुइड झालं तर त्यावेळी. मेंटेन ॲडिक्वेट न्यूट्रिशन्स, गिव स्मॉल फ्रिक्वेंट मील्स or supplement meal with the nasogastric tube
फॉर द पॅरेंटल फिडिंग. ओके, सो आपल्याला त्यांना स्मॉल फीड द्यायची. ओके, ॲडिक्वेट फूड द्यायची, सप्लिमेंटरी फूड द्यायची फॉर द एनजीटी. ओके, त्यानंतर प्रिव्हेंट कॉन्स्टिपेशन्स अँड द मिनिमाइज द रिस्क ऑफ द इंट्राक्रॅनियल प्रेशर प्रेझेंटिंग फ्रॉम द स्ट्रेनिंग ऑफ स्टूल अँड प्रोव्हाइड द माइल्ड लॅक्झेटिव्ह फॉर द स्टूल स्टॉपनर. ओके, कॉन्स्टिपेशनसाठी आपल्याला त्यांना प्रिव्हेंट करायचं आहे. स्टूल सॉफ्टनर आपल्याला त्या ठिकाणी द्यायचे आहेत, लाईट लॅक्झेटिव्ह असेल किंवा डिफॉलेक्स असेल. ओके, त्यानंतर केअरफुली पोझिशन ऑफ द पेशंट फॉर प्रिव्हेंट जॉईंट स्टिफनेस असेल, नेक पेन असेल, टर्न ऑफ द पेशंट ऑफन असेल. ओके, प्रोव्हाइड थ्रू द माउथ केअर असेल, प्रॉपरली माउथ केअर प्रोव्हाइड करायची. मेंटेन अक्यूट एन्व्हायरमेंट, काम एन्व्हायरमेंट आपण त्या ठिकाणी प्रोव्हाइड करत असताना. डार्कन ॲट द रूम मे बी डिक्रीज द हेडॅक. ओके, त्यांना डार्कन रूम किंवा डीम लाईटमध्ये आपल्याला त्यांना हॉस्पिटलाइज करायचे कारण की हेडॅक कमी होईल. ओके, कारण की लाईट सेन्सिटिव्हिटी रिएक्शन त्यांच्यामध्ये जास्त असणार म्हणून त्यांना हेडॅकचे चान्सेस जास्त आहेत. सो आपल्याला ते अवॉइड रिड्यूस करायचे. इफ द पेशंट हॅज सिझर्स टेक प्रिकॉशन्स टू प्रोटेक्ट हिम फ्रॉम इंजुरी. ओके, जर का बेबीला सिझर असेल प्रेझेंट चाइल्डला तर सिझर असे ॲटोमॅटिकली रँडमली असतात. सो त्यांच्यामध्ये रॅपिड मुवमेंट होते. सो आपल्याला जे पण शार्प इन्स्ट्रुमेंट असेल ओके किंवा बेड असेल हे आपल्याला प्रॉपरली साईडमध्ये ठेवायचं. जे पण इन्स्ट्रुमेंटमुळे त्यांना इंजुरी होऊ शकते ते आपल्याला त्यांच्यापासून लांब ठेवायचे. ओके, मेजर अँड रेकॉर्ड द इनटेक आउटपुट. ओके, इनटेक आउटपुट चार्ट आपल्याला त्या ठिकाणी मेजर करायचं आहे, मॉनिटर करायचं आहे. इफ द पेशंट बिकम डेलिरियस अँड द कन्फ्युजन ट्राय टू रिओरिएंटेड हिम ऑफन. ओके, जर का तो डिलिरियस असेल कन्फ्युजन असेल त्याच्यामध्ये प्रेझेंट सो आपल्याला ट्राय करायचं आहे त्याला प्रॉपरली रिओरिएंटेड करण्यासाठी. टीच द पेशंट अँड हिज फॅमिली अबाउट द डिसीज अँड इट्स डिफेक्ट. ओके, फॅमिलीला इन्फॉर्म करायचं आहे. ओके, लाईक त्याच्या पॅरेंट्सला काउन्सिलिंग करायची अबाउट द डिसीजबद्दल. टीच इरॅडिकेशन्स ऑफ द सोर्सेस ऑफ इन्फेक्शन जसे की यूज ऑफ इन्सेक्टिसाइड्स और इन्सेक्ट रिपेलेंट. ओके, प्लेसमेंट ऑफ द स्क्रीन अँड द डोर्स अँड. ओके, त्या ठिकाणी आपल्याला त्यांना एज्युकेशन प्रोव्हाइड करायचं आहे रिगार्डिंग तुम्ही कसं प्रिव्हेंट करू शकतात मॉस्किटोजला. ओके, मॉस्किटोजसाठी तुम्ही कसं प्रिव्हेंट करणार सेल्फ. ओके, त्यामध्ये आहे रिप्लेस इन्सेक्टिसाइड्स आपण यूज करू शकतो. ओके, रिप्लेसमेंट ऑफ डोर्स असेल, विंडो असेल, कव्हरिंग ऑफ विंडो असेल. ओके, मेडिकल मॅनेजमेंट कोणते कोणते आहेत, अँटीव्हायरल एजंट आहे. ओके, ॲक्निव्हिर आपण त्या ठिकाणी देतो IV डायरेक्टली. ओके, 10 डेजसाठी. ओके, 3 वीक्स आपण त्या ठिकाणी देणार हर्ब सिम्प्लेक्स व्हायरससाठी. ओके, ब्लड कल्चर आपण त्या ठिकाणी करणार. ओके, फॉस्फोलोनेट IV फॉर द CME इन्सेफलायटिससाठी. अँटीकन्व्हल्जंट काय करणार आपण टू ट्रीट सिजर्स कॉर्टिकोस्टेरॉइड फॉर द रिडक्शन ऑफ द सेरेब्रल एडिमासाठी. ओके, सेडेटिव्स आपण अनालिसिस प्रोव्हाइड करणार फॉर द सपोर्टिव्ह थेरपीसाठी. त्यानंतर डायग्नोस्टिक प्रोसिजर कोणत्या आहे, स्पायनल फ्लूइड अनालिसिस लाईक CSF फ्लूइड अनालिसिस आपण त्या ठिकाणी करणार लंबर पंक्चरने. ओके, सो आपण जे पण स्पायनल टॅप आहे ते आपण डॉक्टरच्या एक्झामिनेशनमध्ये एक्झामिनिंग करणार. ओके, चेक करणार फॉर द किती अमाऊंट ऑफ ग्लुकोज आहे, बॅक्टेरियल प्रेझेंट आहे का. ओके, इंक्रीजिंग द WBC आहे आणि प्रोटीन आहे का. ओके, त्या ठिकाणी आपल्याला काय फाइंड आउट होणार आहे, इंक्रीजिंग WBC आणि प्रोटीन. त्यानंतर एंटरोसेफलोग्राफी EEG आपण प्रोसिजर त्या ठिकाणी करणार फॉर द ॲबनॉर्मल ब्रेन वेव्ज असेल प्रेझेंट फक्त आपण ती इलेक्ट्रिकली मॉनिटर करणार फॉर द इलेक्ट्रोइन्सेफलोग्राफीमध्ये. ओके, कारण की ते आपण स्कलवरती अप्लाय करणार त्याने म्हणजे आपण फंक्शनिंग बघणार की आपल्याला सिझर्स डिसऑर्डर आहे का, ब्रेन डॅमेज त्या ठिकाणी प्रेझेंट आहे का. ओके, त्या ठिकाणी आपल्याला सर्टन डायग्नोसिससाठी आपण ती यूज करू शकतो किंवा आपण सम ट्रोमा असेल हेड ट्रोमा तो आपण ती अवॉइड करणार. ओके, ब्लड टेस्ट. दिस टेस्ट कॅन बी शो फॉर द व्हॉट द टाईप ऑफ व्हायरस कॉजिंग द इन्सेफलायटिस. ओके, सो या ठिकाणी काय करणार आपण ब्लड टेस्टमध्ये व्हायरस कॉज करणार आहे की इन्सेफलायटिसवर ते आपण ती या ठिकाणी चेक करणार. त्यानंतर आहे CT कॉम्प्युटेड टेम्पोरोग्राफी. ओके, त्यामध्ये CT स्कॅन आपण करणार फॉर द मेनिंजायटिस और द MRI आपण त्या ठिकाणी करणार. ओके, दिस कॅन बी रिव्हील फॉर द साइन ऑफ ब्रेन इन्फ्लामेशन इंटरनल अँड द ब्लिडिंग और द हिमोरेज और द अदर ब्रेन ॲबनॉर्मॅलिटीज. ओके, नॉर्मल ब्रेन तुम्ही या ठिकाणी बघू शकता आणि इन्सेफलायटिस हा तुम्हाला त्या ठिकाणी इन्फ्लामेशन दिसणार आहेत, फ्लूइड कलेक्शन त्या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहेत. ओके, मोड ऑफ ट्रान्समिशन कसं आहे, ब्रिदिंग फॉर रेस्पिरेटरी ड्रॉपलेट सुद्धा थ्रू सुद्धा हा ट्रान्समिट होऊ शकतो. स्किन कॉन्टॅक्ट असेल इन्फेक्टेड पर्सन सोबत त्या ठिकाणी सुद्धा हा स्प्रेड होऊ शकतो. मॉस्किटो टिक अँड अदर इन्सेक्ट बाईट सुद्धा आपल्याला यांच्यामुळे सुद्धा हा मोड ऑफ ट्रान्समिशन इन्सेफलायटिस हा ट्रान्सफर होऊ शकतो. टिक ऑफ हॉर्सेस. ओके, हॉर्सेसवर जे टिक्स असतात प्रेझेंट त्यांच्यामुळे सुद्धा आपल्याला हा होऊ शकतो. मायग्रेटरी बर्ड्स म्हणजे जे बर्ड्स मायग्रेट करतात वन प्लेस टू अनदर प्लेस त्यांच्यामुळे सुद्धा हा आपल्याला इन्सेफलायटिस हा व्हायरस आपल्यामध्ये ट्रान्सफर होऊ शकतो. कंटॅमिनेटेड फूड और ड्रिंक. ओके, ड्रिंक आणि फूडमध्ये जर का कंटॅमिनेटेड असला बॅक्टेरिया किंवा व्हायरसेस तर त्यामुळे सुद्धा आपल्याला मोड ऑफ ट्रान्समिशन आहे. ओके,
सो या ठिकाणी तुम्ही इमेजमध्ये बघू शकतात की जे क्रो आहे, टू क्रो म्हणजे कावळ्यांमुळे सुद्धा आपल्याला ट्रान्समिटेड होऊ शकतो बर्ड्स म्हणून, ओके, मॉस्किटो म्हणून, हॉर्स म्हणून, आणि पर्सन टू पर्सन, ओके. त्यानंतर आहे पॅथोफिजिओलॉजी. मॉस्किटो बाईट जेव्हा झालं त्यामुळे सुद्धा होऊ शकतो. इनॲडिक्वेट होस्ट इम्युन रिस्पॉन्स आपली असणार, ओके. व्हायरसेमिया, सेरेब्रल कॅपिलरीज त्या ठिकाणी बघायला होणार आपल्यामध्ये. सेंट्रल नर्वस सिस्टमवर अफेक्ट होणार. कॉर्टिकल ग्रे मॅटर जे आहे आपले ब्रेन स्टेम आणि थॅलॅमसचे, सो ते त्या ठिकाणी अफेक्ट होणार. सो मेनिंगल एज्युकेट होणार, ओके. इरिटेशन इन मेनिंजसमध्ये फॉर्मेशन त्या ठिकाणी आपल्याला होणार. आणि इंक्रीजिंग द इंट्राक्रॅनियल प्रेशर, जेव्हा इंट्राक्रॅनियल प्रेशर पडलं सो आपल्याला हेडॅक त्या ठिकाणी होणार. हेडॅक होणार, कॉन्फिडन्स त्या ठिकाणी आपल्यामध्ये प्रेझेंट असणार, ओके. सो आपला हा टॉपिक होता इन्सेफलायटिस. इन्सेफलायटिसमध्ये आपण पण सेम बघितलं पॉझिटिव्ह एजंट कोणते, डायग्नोस्टिक इव्होल्युशन कोणते आहे, मॅनेजमेंट कोणते आहे, नर्सिंग मॅनेजमेंट झालं, मेडिकल मॅनेजमेंट झालं, पॅथोफिजिओलॉजी झाली, ओके. सो हे ऑल टाईपचे आपण इन्सेफलायटिसमध्ये बघितले, ओके. सो तुम्हाला काही डाऊट असेल तुम्ही करू शकता. आपला हा टॉपिक तर संपलेला आहे. आपला लास्ट टॉपिक होता मेनिंजायटिस आणि हा होता आपला इन्सेफलायटिस, ओके. न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर्स प्रेझेंट असणारी चिल्ड्रन्समध्ये त्याचं नाव आहे इन्सेफलायटिस, ओके. थँक्यू सो मच फॉर